तर जगातले 90% भूकंप हे रिंग्स ऑफ फायर या भागातून तयार होतात। आता या भागाला रिंग्स ऑफ फायर का म्हटलं जातं ते आपण बघूयात। रिंग ऑफ फायर प्रशांत महासागरात पसरलेलं भूकंप प्रवण ज्वालामुखीय क्षेत्र आहे, जे आपण स्क्रीनवर बघतोय डाव्या बाजूला। जमिनीचा वर्तुळाकार मोठा घेरा आहे, म्हणून रिंग ऑफ फायर हे नाव मिळालं। यालाच प्रशांत रिम किंवा सर्कम पॅसिफिक बेल्ट सुद्धा म्हटलं जातं। 40,000 किलोमीटर क्षेत्रावर रिंग ऑफ फायर पसरलाय। संपूर्ण क्षेत्र टेक्टॉनिक प्लेट्स पासून तयार झालंय। प्लेटमध्ये हालचाल झाली की भूकंप या भागात येतो। जगातल्या आणि विशेषतः समुद्रातल्या 90% भूकंपाचं कारण हे रिंग ऑफ फायर आहे। रिंग ऑफ फायर दक्षिण अमेरिकेपासून ते न्यूझीलंड पर्यंत आहे। पृथ्वीवरच्या एकूण ज्वालामुखींपैकी 75% ज्वालामुखी याच भागात सक्रिय आहेत। रिंग ऑफ फायर मध्ये एकूण 452 ज्वालामुखी सक्रिय आहेत। या भागात भूगर्भातील हालचालींमुळे मोठे भूकंप आणि सुनामी येतात। बारा ते 15 देशांपर्यंत इथल्या भूकंप आणि सुनामीचे परिणाम जाणवतात। या क्षेत्रात टेक्टॉनिक प्लेट कायम एकमेकांवर आदळतात। ज्यामुळे समुद्रात मोठी हालचाल होऊन भूकंप आणि सुनामी येतात।